पुढची बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली। कायद्याची भाषा करणाऱ्या, नियमांसंदर्भात अत्यंत कडक पवित्रा घेणाऱ्या, कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावणारे अजित पवार आपण पाहिलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचं दर्शन या निमित्ताने याआधी घडलेलं आहे। मात्र आता एक त्यांचं ऑडिओ क्लिप जी त्यांची आहे ती व्हायरल झाली आणि त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली राज्याच्या राजकारणामध्ये। यावरून आता मतमतांतर पुन्हा एकदा बघायला मिळतात। अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला फोनवरून दम दिल्याची ही ऑडिओ क्लिप आहे। कायदा मोडण्यासाठी एका महिला पोलीस उपाधीक्षकाने ते दम देत असल्याचा ऑडिओ आहे। सोलापूरच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी फैलावर घेतलं। सोलापूरच्या या संदर्भात नेमकं काय घडलं तर माढा तालुक्यातल्या कुरडू गावात बेकायदा मुरुम उपसणाऱ्यांवर त्यांनी कारवाई करत कायद्याचं पालन केलं, हा त्यांचा गुन्हा। ही कारवाई करताना काही गुंड तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांवर ते धावून गेले। हातात लाठ्या काठ्या घेऊन त्यांनी कारवाई थांबवली आणि त्याच गुंडांनी अजितदादांना फोन करून तक्रार केली। अजित पवारांनी गुंडांना आवर घालण्याऐवजी थेट पोलीस उपाधीक्षकांनाच फोन करून कारवाई करण्याची धमकी दिली। कृष्णा यांनी अजितदादांचा आवाज ओळखला नाही, त्यामुळे अजितदादांनी अंजली कृष्णा यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना व्हिडिओ कॉल लावला। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। कार्रवाई कर रही थी लेकिन अजित पवार का फोन। दरम्यान या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आम्ही म्हणणं जाणून घेतलंय तर शेतकरी विरोधी कारवाई जी आहे त्या संदर्भात हे आदेश देण्यात आलेले होते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे। आपण बघूया राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात। त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल, म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या बोलत होत्या। रोखठोक बोलणं, प्रशासनाच्या कडे बोलत असतानाच जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळेचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू, याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे। मी जरी ऐकलं किंवा तसं ते त्यांच्या स्वभावात येणे तसं बोलणं, परंतु आता ठीक आहे, एखादा होत असतं। डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब हे स्पष्ट बोलतात, योग्य तो निर्णय घेतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते। तर अजित पवारांनी कारवाई थांबवण्यासंदर्भातले जे आदेश ज्या अधिकाऱ्यांना दिले त्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत आपण नजर टाकूया। आयपीएस अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम मधल्या आहेत। 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने त्या उत्तीर्ण झाल्या। आयपीएस केडर त्यांना मिळालं। सुरुवातीला होम केडर, नंतर त्रिवेंद्रम मध्ये एसीपीची जबाबदारी त्यांनी पार पाडली। मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात त्या कार्यरत झाल्या। प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली। अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख त्यांनी आपल्या कामगिरीने निर्माण केली। करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा त्यांचा धडाका पाहायला मिळाला आणि 2 दिवसांपूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातल्या कुरडू इथे त्यांनी कारवाई केली। याच कारवाई संदर्भात अजित पवारांशी बोलताना त्यांची ठाम भूमिका जी आहे ती बघायला मिळाली।